बायको म्हणजे डोक्याला ताप. हे वाक्य आपल्याकडे अनेकदा विनोद म्हणून बोललं जातं. पण अनेकदा हा विनोद घरातील स्त्रीच्या भावना, मेहनत आणि तिच्या आयुष्याच्या संघर्षाची किंमत न ओळखल्यामुळे केला जातो. बायको म्हणजे नक्की कोण? तिची भूमिका काय? तिच्या मनात काय चाललेलं असतं? आणि जे लोक बायकोला ताप म्हणतात, त्यांनाही काय समजलं पाहिजे? बायको म्हणजे फक्त पत्नी नाही. बायको म्हणजे नवऱ्याला साथ देते, त्याच्यावरती प्रेम करते, काळजी घेते, आई होते, मुलं वाढवते, संस्कार देते, सून सासू सासऱ्यांची सेवा करते, त्यांचा आदर करते, नवऱ्याचा आधार असते, सल्लागार असते, ती गृहिणी असते, स्वयंपाक करते, घराची साफसफाई करते, नीटनेटकेपणा, आर्थिक खर्च, भागीदारी, बजेट, बचत, नियोजन, भावनिक आधार नवऱ्याला देते. प्रत्येक चढ-उतारात ती नवऱ्यासोबत असते. बायको म्हणजे घराचा केंद्रबिंदू असतो. बायकोची मेहनत कशी असते? खूप लोकांना वाटतं बायको घरी असते, तिला काय काम असतं? हे सर्वात मोठं अज्ञान आहे. गृहिणी असो किंवा नोकरी करणारी पत्नी, तिचा दिवस असा असतो. पहाटेपासून सगळ्यांसाठी उठणं, घर साफ करणं, चहा, नाश्ता, जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणं, कपडे धुणं, आवरणं, नोकरी असेल तर ऑफिसचं कामही करते, सासू-सासऱ्याची काळजी घेते, नवऱ्याची मानसिक काळजी घेते, खर्च, बजेट, घरगुती कामाचा भार उचलते, सगळं काही व्यवस्थित नियोजन करून सांभाळत असते. सर्व कामांना तिला पगार मिळत नाही, पण घर शांत, सुंदर आणि सुरळीत चालावं म्हणून हे सर्व ती निस्वार्थपणे करत असते. बायकोचा भावनिक भार. बायको जरी मजबूत दिसत असली तरी तिच्या मनात सतत काहीतरी प्रश्न असतात. ती सगळं योग्य करते का? नवऱ्याला आणि घराला खुश ठेवू शकते का? माझी किंमत कोणाला समजते का? ती स्वतःपेक्षा इतरांच्या गरजा आधी बघते, म्हणून तिच्या मनाचं महत्त्व जास्त आहे. मग काही जण बायकोला ताप का म्हणतात? कारण त्यांच्याकडे तिला समजून घेण्याची कमतरता असते, किंवा ते तिच्याकडे समजदारीच्या दृष्टिकोनातून बघत नाहीत, किंवा त्यांच्या संवादाचा अभाव असेल, त्यांची जबाबदारी टाळण्याची सवय असेल, मीच बरोबर आहे ही वृत्ती त्यांच्यामध्ये असेल, स्त्रीच्या कामाला कमी लेखणं असेल. जो पुरुष बायकोला ताप म्हणतो तो स्त्रीची किंमत ओळखत नाही, हे मात्र खरं आहे. तेव्हा बायको म्हणजे ताप नाही, तर बायको म्हणजे तुमची आयुष्यभराची साथीदार असते. संघर्षातली शेजारी बसलेली आधाराची आणि खांद्यावरती हात ठेवून लढा म्हणणारी ती साथीदारी नसते. घराचा आधारस्तंभ असते. आपल्या सुखदुःखाची साथीदार असते. आयुष्य सुंदर बनवणारी ती एक माणूसच आहे. फक्त तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा बायको म्हणजे ताप म्हणणाऱ्यांनी तिला समजून घ्या. ताप तो असतो जो आपल्याला तडतो. बायको ती असते जी आपल्याला जोडते. बायको नसती तर घर घरासारखं वाटलं नसतं. पुरुषांनी काय शिकावं? तिच्या कामाची कदर करा, तिचं कौतुक करा, तिच्या जबाबदाऱ्या, तिची कर्तव्ये समजून घ्या. एखाद्या निर्णयात तिला सहभागी करून घ्या. रोज थोडा वेळ तिला द्या, तिच्याशी संवाद साधा, लहान लहान गोष्टीमध्ये तिला साथ द्या. प्रेम शब्दात नसतं तर वागण्यात असतं. शेवटी एकच सुंदर असं वाक्य आहे की बायको देवाने पाठवलेली जोडीदार नाही, ती देवाने दिलेली जबाबदारी, सन्मान आणि प्रेम देण्याची संधी आहे. तेव्हा बायको म्हणजे ताप असं न म्हणता तिला समजून घ्या, तिला वेळ द्या, तिच्या भावना जाणून घ्या, कारण तिलाही भावनिक आधाराची खूप गरज असते आणि ती नवऱ्याकडून खूप काही अपेक्षा ठेवत असते. तेव्हा त्या अपेक्षा नकळतपणे जाणून घ्या आणि तुमचं प्रेम तिला शब्दातून कळू द्या. बघा, ती तुमच्या घराचं नंदनवन केल्याशिवाय ठेवणार नाही. फक्त तिला समजून घ्या आणि प्रेमाने 4 शब्द बोला, बस एवढंच.